रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. मुशिकन लातन दातन काटे जय कपशील मार पुन डाटे मारू 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 धर धर मारू बुझ तोरी गई सी सबकार कायल बीर बिराजई कैसे कुसुमित बिन सुख के तरु जैसे लक्ष्मण मेघनाद देव चौदा बिरई परस्पर करियति क्रोधा कायल बीर बिराजत कैसे कुसुम की सख तरु जैसे सिंगल मेघनाद देव चौदा बिरई परस्पर करियति क्रोधा एक ही एक सकई नहीं जीती निशिचर छल बल करई अनित क्रोधवंत तब भयउ अनंता भंजउरत सारथी तुरंता लक्ष्मण मेघनाथ दौजोदा विरही परस्पर करि अति क्रोधा एक ही एक सकही नहीं जीती इस सल सल बल करई अनीति। बस इंद्रजीत घबरा गया। इंद्रजीत ने सोचा साधारण योद्धा नहीं, लखन मुझे मार डालेगा। अंतिम प्रयोग जिस शक्ति का करते वीर लोग, उस शक्ति का नाम है वीर घातिनी। नाना विधि प्रहार कर से राक्षस भयउ प्राण अवशेष रावण सुत निज मजानुमाना संकट भयउ हरि मम प्राणा रावण सुत निज निज अनुमाना भयउ संकट हरि मम प्राणा वीर घातिनी छांडिस सागी तेज पुंज लक्ष्मण उर लागी वीर घातिनी छांडिस सागी तेज पुंज लक्ष्मण उर लागी मूर्छा भय शक्ति के लागे तब सर गयउ निकट भय लागे मूर्छा भय शक्ति के लागे। वीर घातिनी शक्ति लक्ष्मणजीला लागली। लक्ष्मणजी मूर्छित पडले। उठाव उसको। इंद्रजितचा आदेश उचलण्याचा प्रयत्न करतात पण उचलल्या जात नाही। आता इकडे सूर्यास्त झाला, युद्ध थांबलं। आज रामचंद्र प्रभू प्रत्येकाजवळ चौकशी करतात। अरे सब आए जी, युद्ध विराम हुआ? हाँ, तो मेरा लखन अभी अभी तो युद्ध विराम हुआ मालिक, सब सैनिक आते तो लखन भैया भी आते। नहीं जाओ तलाश करो, कहाँ है? अरे वो इंद्रजीत के साथ युद्ध करने गया है, कुछ कम ज्यादा तो नहीं। म्हणून जामवंत हनुमंत सगळे येतात। यांना पाहिलं की इंद्रजीत निघून जातो। सहज उचललं हनुमानजीने लक्ष्मणाला, रामचंद्राच्या मांडीवर आणून झोपवलं। कृती सहज। ही सगळी कथाकार मंडळी आहे। जन्म गेला रामायण ऐकण्यात। यातलं एक मर्म एकाच मिनिटात सांगतो पाटील। एक कृती एवढीशीच आहे। लक्ष्मणाला उचललं हनुमानजीनं आणि आणून झोपवलं रामाच्या मांडीवर। हा प्रसंग राम राज्याभिषेक झाल्यावर अयोध्येत एक दिवस तिघच होते, निवांत बसले होते। राम लक्ष्मण सीता। राम राज्याभिषेकाच्या नंतरची गोष्ट। आणि सहजच रामचंद्र म्हणाले, लक्ष्मणा 14 साल की जो कानन यात्रा हुई, जे सबसे अच्छी यात्रा कौन से दिन की हुई? आता नाही का यात्रा करून लोक आले म्हणजे लोहाऱ्याला बसले की गप्पा मारतात। सांग बरं कोण्या दिवशी मजा आली? आपण जे गेलो होतो चारो धामला, कोण्या दिवशी मजा आली? बालाजी भाऊ हे नीट आहे का? तसं रामाने विचारलं हे राज्याभिषेक झाल्यावर काही दिवसानं। लक्ष्मणा 14 वर्षाची आपली यात्रा होती, हा कोण्या दिवशीची यात्रा चांगली झाली? क्या भैया? अरे 14 साल की जो कानन यात्रा हुई, अच्छी यात्रा कौन से दिन की? उस दिन की हुई भैया जिस दिन मुझे शक्ति लगी। अरे वो क्या यात्रा है क्या रे भैया? अच्छी यात्रा के बारे में सवाल पूछ रहे तो मैं अच्छी यात्रा के बारे में जवाब दे रहा। बोलो। मुझे शक्ति लगी थी भैया। हाँ, हनुमान ने उठाया और मेरे रामचंद्र जी के गोद में ले जाके बिठाया। हाँ, एक संत जीव को उठाता है और भगवान की गोद में ले जाके बिठाता है, इससे अच्छी यात्रा जीव की कौन सी होती? प्रसंग छोटासा आहे पण मर्म सांगितलं। पुढे गेलो, थोडं पुढे गेलो, मागे येतो। ते चित्र डोळ्यापुढे आणा। सूर्य मावळलेला आहे। भावाचं डोकं मांडीवर घेतलं, तो बाण उपसून फेकलेला होता। छाती रक्त उतरलं, मांडी भिजली, प्रभूची
काळ्या कुरळ्या जटा विखरल्या, गोऱ्या पान, लक्ष्मण डोळे बंद, पाय अस्तव्यस्त, भोवताल मोठी 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 प्रमुख प्रमुख वानर, डोक्याला हात लावून रडारड चालू आहे. सगळी वानर भोवताल बसलेली आहे, कोणाला काही सुचत नाही. आता पुढचा आहे का भावार्थ रामायण. मांडीवर डोकं भावाचं आहे, जगाचे अश्रू पुसणारा भगवान आहे महादेवराव, पण आज नापास आहे. लक्ष्मणाच्या तोंडावरून हात फिरवला, डोळे मिटलेले, जखम झालेली. जसा तोंडावरून हात फिरवला, 14 वर्षे केलेल्या सेवेचा दिवस न दिवस भगवंताला आठवला. लक्ष्मणा, अगाध बंधुपणाची सीमा तुवा दाविली सख्या उत्तमा, माझा निवविला अंतरात्मा, एवढा प्रेमा वाढवला. मज लागे नवमास कष्टलास, त्या गुणी राजभोग विलास. सेवा केली 14 वर्ष, निराहार राहुनिया. लक्ष्मणा, अरे 14 वर्षात काही खाल्लं नाही रे, मी चौकशी केली नाही. 14 वर्षाच्या वनवासात आईची आठवण केली नाही, बापाची आठवण केली नाही, पत्नीची आठवण केली नाही. नाही आठविली माता पिता सुतदारा, वैभव विषया लागो दिला नाही थारा. इंद्रिय जीत धैर्य पुरा, ऐसा बंधू दुर्लभ. लक्ष्मणा, माझ्यासारखे शेकडो राम मिळतील तुला, पण असा लक्ष्मण रामाला नाही मिळायचा. ऐसा बंधू दुर्लभ. सगळी वानर रडू लागली. लक्ष्मणा, मी माझ्या सामर्थ्यानं मारतो रावणाला, सीतेला सोडवतो, सीतेसह अयोध्येत जातो. गेल्या गेल्या पहिली वाड्यातून माय कौसल्या पळतील, माझ्या गळ्याला बिलगू बिलगू रडल आणि एवढंच विचारल, रामा 14 वर्षापूर्वी 3 जण वनवासात गेलतना रे बाबा. हो माय, आता 2च नवरा बायको आला रे, माझा लाडका लक्ष्मण कुठं आहे. माता पुसतील रघुनायका, कोठे रे पुत्र लक्ष्मण लाडका. तव हृदय बसेल धडका, मग ते काय वदो. लक्ष्मणा, फक्त आईसाठी उठ, आईसाठी. लक्ष्मणा, माझा राज्याभिषेक होईल, माझ्या डाव्या भागाला सीता सिंहासनावर बसेल, राजा राणीच्या रूपात आमचा जय जयकार होईल. नंतर भरताची बायको मांडवी सिंहासनापुढे येईल, असे हात जोडल, मी तिला उजवा हात असा करून म्हणेल, मांडवी सौभाग्यवती भव. ती गेल्यावर शत्रुघ्नाची बायको येईल, ती नमस्कार करेल रे लक्ष्मणा, मी तिलाही उजवा हात वर करून आशीर्वाद देईल, श्रुतकीर्ती सौभाग्यवती भव. पण दोघी गेल्यावर भर तारुण्यात विधवा झालेली बिना कुंकवाची तुझी उर्मिला माझ्या सिंहासनापुढे येऊन हात जोडल. अरे तिला काय आशीर्वाद देऊ रे लक्ष्मणा. उर्मिले, केवळ माझी बायको सोडवायसाठी कुंकू पुसावं लागलं तुला, फक्त उर्मिलेसाठी उठ. आणि प्रभू जेव्हा रडतात ना, सगळी रडारड सुरू झाली. बिभीषणजी म्हणले, प्रभू थोडं आमच्या लंकेमध्ये ना सुषेण नावाचा वैद्य आहे, त्याला आणलं तर फायदा होण्याची शक्यता आहे. काऊन जाएगा. हनुमानजी निघाले सुद्धा, जय श्रीराम. पोहोचले. सुषेण वैद्य झोपलेला होता. हनुमानजीने विचार केला, हा झोपलेला आहे, याला जाग करावं तर हा कायद्यावर बोट ठेवणार आहे. तो म्हणणार आहे, पलीकडच्या पार्टीचं कोणी मेलं तरी आम्हाला औषधोपचार करायला येता येत नाही, आमच्या सरकारचा कायदा, असा कायदा सांगेल हा. त्याच्यापेक्षा बिछाण्यासहित उचलायचा, बघू कायदा. वाकले आणि पलंगासह वैद्य उचलणार, डोक्यात आलं घोटाळा होईल. हा म्हणणार आहे, हनुमान जी आपने बहुत जल्दबाजी की, पूरी दवाई तो घर में रह गई. त्या कपाटात मध्ये राहिलं गोळ्याचं पॉकेट, तिथे राहिली बाटली, तिथं इंजेक्शन, या हेलपाट्यात रात्र जाईल. मग दवाखान्यासह डॉक्टर उचलावा. काय राहायला म्हणाल नको, गृह समेत लायव तुरंता. ग्रह समेत. काही ठिकाणी हा वेगळा भाव दिला. ग्रह समेत म्हणजे काही माणसं म्हणतील लोहाऱ्यातले एक बंगला उचलला तर बाकी भित्ती ढासळणार नाही का. अरे घरासह तेवढा संकोच अर्थ नाही बाबा. तुम्हाला चांगलं माहिती आहे, पंढरपूरला गेला म्हणजे तुमचा एखादा सहकारी, जय रे जय रे,
पंढरपूरला आला हो, एकटाच आला नाही, गावातलं कोणी आलं नाही, आता एकटा आला का तर नाही, आणि गावातलं कोणी आलं का नाही, अरे एकटाही आलो नाही आणि गावातलं कोणी आलं नाही, यंदा घरचं घर घेऊन आलो. काय लोहाऱ्याहून इमारत नेली का? घरचं घर म्हणजे नातवंड बायका पोरं, याला म्हणतात घरासह. सुशन वैद्याच्या बायका पोरांनी ओळखला, हा संत याच्यासोबत गेलं तर आपल्यालाही देवाचं दर्शन आ सकते. चलो ग्रह समय तपासलं बरं. काही एक नीट ऐका, आता काय वेळच नाही काय नीट ऐका, नीटच चालू आहे 7 दिवस झाले. बालाजी भाऊ, हा सुषण वैद्य ऐका तुम्ही, सुषण वैद्य आपल्या भारतातला आहे, वालीचा सासरा आहे, तारा त्याची मुलगी आहे. मग तिकडे कसा गेला? गेला नाही. वनस्पतीचं ज्ञान फक्त सुषण वैद्याला त्या काळी. ही 4 विभागात वनस्पती त्यांनी सांगितल्या, शल्यकरणी, संधिनी, सुवर्णकारिणी आणि अमृत संजीवनी. ही 4 विभागात सगळी जगात जेवढ्या वनस्पती 4 विभागात मोडतात. हे त्याचं ज्ञान आहे. सोन्यासारखं शरीर करायचं असेल, कांती सोन्यासारखी चमकायची असेल तर त्या वनस्पतीचा रस घेतला ना पाटील तर शरीर सोन्यासारखं चमकतं. ती सुवर्णकारिणी फक्त सुषण वैद्याला माहिती जगाच्या पाठीवर. हाड बाजूला झाली ते जुळवायची असेल, संधिनी तिचं नाव आहे, तो रस टाकायचा. हातपाय तुटल्यावर वेल्डिंग करण्यासाठी शल्यकरिणी, आणि मेला माणूस जिवंत करण्याची ताकद जिच्यात आहे ती मृत संजीवनी. हे फक्त त्याला माहिती आहे. हे रावणाला माहित झालं. असा एक भारतात आहे, वालीचा सासरा मेले माणसं जिवंत करतोय म्हणून विमान आणलं, त्याला उचलला आणि तिथं नेला आणि सोन्याचा बंगला दिला आणि दास दाशीन दिला खुश करून. मी तिथंच होतो. वैद्य वालीचा सासरा तपासलं. अरे का प्रभूजी, तुमच्या बंधूला काय झालं हे कळतं मला. अडचण काय? औषध माझ्याकडे नाही, द्रोणागिरीवर मिळेल, पण ते सूर्याचं पहिलं किरण पडायच्या आत आलं पाहिजे. सहज सहज आहे, तुम्ही बघा हे काय. सूर्याचं पहिलं किरण त्या वनस्पतीवर पडलं ना तर ती मृत अवस्थेत जाते, दिवसभर तिचा फायदा नाही. म्हणून ते सुषण वैद्याचं ज्ञान आहे. गोळ्याच्या पॉकेटवर लिहिणे, एक्सपायर्ड डेट, फेकून देणे, पहिलं किरण पडायच्या आत पाहिजे. द्रोणागिरीवर मिळाल. कौन जाएगा बाबा? जय श्री राम. निघाले. अरे हनुमान, सूरज निकलने के पहले आना, सूरज निकलने के पहले नहीं आया तो लखन जिंदा नहीं मिलेगा, लखन की जान खतरे में, सूरज निकलने के पहले आना हनुमान. हनुमान जी बोले चिंता मत करो, मैं आने के पहले सूरज नहीं निकलेगा. बरोबर आहे का हे? मी लोहाऱ्याच्या स्टँडवर गेल्याशिवाय एसटी हलणार नाही. तू कोण लागला? एसटी हलायच्या आधी स्टँडवर जाईल म्हणणार. तसं हनुमानजी मैं सूरज निकलने के पहले आऊंगा असं नाही म्हणत बरं का. मैं आने के पहले सूरज नहीं निकलेगा. भगवान कैसी बातें करते हो, सोच समझ के बोलता हूं. जब मेरा जन्म हुआ था माँ अंजना को कहा था मुझे भूख लगी, माँ अंजना ने कहा था जाओ बेटा पका हुआ फल खाओ, तेव्हा सूर्याचा उदय झालता. मला वाटलं पिकलं सफरचंदच आहे. तेव्हाच लहानपणी खायला धावलो त्याला. आता तिकडे महिना लागू द्या मालक, सूर्य माझ्या नादी लागणार नाही. मैं आने के पहले सूरज नहीं निकलेगा. बघा शर्मा जी, जाओ बाबा जाओ. कोले पाटील, बरेच पाटील आले. बरं ठीक आहे, सर्वांचं स्वागत आहे. हा आता वेळ 3 तर वाजले भाऊ. तो कालनेमी नावाचा राक्षस आहे ना, प्रतिबंध करण्यासाठी बस त्याचाही नाश केला. आता काय करताय, झालं सगळे पाठ आहे तुम्हाला. द्रोणागिरी सगळ्या वल्ली सगळ्या सारख्या औषध बदलून गेलं तर, आणि म्हणून हनुमानजीनं द्रोणागिरीच उचलला. काही माणसं म्हणतील
म्हणतात तुमचा हनुमान बुद्धिमताम वरिष्ठ. हो, त्याला औषध नाही ओळखता आलं. मग द्रोणागिरी का उचलला? बुद्धिवान आहे म्हणून उचलला. का? आमच्या मारुतीरायानं तिथं बुद्धीचा वापर केला की आता लंकेत अखंड हरिनाम सप्ताह चालू नाही, लढाई चालू आहे. आज लक्ष्मणाच्या जीवास धोका, उद्या आणखी एखादा योद्धा मूर्छित पडेल. दररोज औषधाच्या दुकानात हेलपाटे घातल्यापेक्षा दुकानच उचलून नेऊ, काला झाल्यावर आणून ठेवू, याला म्हणतात बुद्धिमत्ता. म्हणून द्रोणागिरी जो आणला. येत असताना नंदीग्रामातून लक्ष केलं, भरताचं बिना टोकाचा बाण मारला आणि हनुमानजी खाली पडले. पवनानं पर्वत अधांतरी झाला, पवनपुत्र खाली पडला, पण हनुमंताच्या घुटण्याला लागलं, लंगडे झाले. राम शब्द निघाला. भरताला पश्चाताप झाला. अरे एकही काम दादासाठी केलं नाही, विरोधक होत गेलो. लंगडत हनुमानजी भरताजवळ आणि विचारलं, रात्री 12ची गोष्ट, आपण रघुवंशी का बाबा? म्हणजे मला संशय आहे, माझ्यासारख्या वज्रदेही मारुतीला बिना टोकाचा बाण मारून खाली पाडण्याची ताकद अख्ख्या ब्रह्मांडात एकट्या रघुवंशात आहे. म्हणून मला संशय आला, तुम्ही रघुवंशी? हा. आपलं नाव? भरत. धावलेन पायाला मिठी मारली. आज माझा उद्धार झाला भरतजी. तुमचं संताचं दर्शन. मी संत नाही बाबा, माझ्यामुळे गेला वनवासात राम. नाही, तुम्ही संत आहे. तुम्हाला महत्व तुमचं माहिती नाही. आणि तुम्हाला काय माहिती आहे सांगतो ना. मी आणि लक्ष्मण पायाची सेवा करतो भरता. रात्री झोप लागल्यावर प्रभूचे वट हलतात. मला संशय आला, मालकाचे वट का हलतात. एक दिवस मी वटाजवळ कान नेला. रात्रीचे 12 वाजले, प्रभू झोपले होते, तरी स्पष्ट ऐकू येत होतं, भरता भरत 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 भरत. तेव्हापासून धक्का बसला. सगळे जग ज्याचं भजन करतय, तो राम ज्याचं झोपेतही स्मरण करतो, तो भरत केवढा संत असेल. आज काही ठिकाणी उल्लेख आहे, सांगतात की अयोध्येत वार्ता गेली, सगळ्या आल्या. कौसल्या, सुमित्रा, कैकेयी, उर्मिला, मांडवी, श्रुतकीर्ती, अरुंधती, वसिष्ठ, शत्रुघ्न. परिचय करून दिला भरतजीनी. मेरा छोटा भाई शत्रुघ्न है, प्रणाम. ये मेरे कुल गुरु वशिष्ठ जी, प्रणाम. ये गुरु माता अरुंधति, माँ प्रणाम. ये मेरी माँ कौशल्या देवी, प्रणाम. ये मेरी माँ सुमित्रा देवी, प्रणाम. वो दूर खड़े हैं, सुर सर झुका के, दशरथ जी की रानी है, कई नाम है इसका. माँ म्हटलं नाही. परिचय. ये शत्रुघ्न की पत्नी श्रुतकीर्ती है, ये मेरी मांडवी पत्नी है. आणि उर्मिलेचा परिचय करून देता देता भरताचं रडणं सुरू झालं. सांगा ते केवढं पात्र असेल. भरतासारखा साधू रडतो. ये जो है ना, ये रघुकुल की शान है, रघुकुल का गौरव है. लखन भैया की पत्नी उर्मिला देवी है, बहुत दुःखी है. पण सगळ्या रडत होत्या, उर्मिला प्रसन्न. हनुमानजी नमस्कार करून म्हणले, माँ मैं ब्रह्मचारी हूँ, संसारी के सुख दुख का स्वानुभव नहीं है, लेकिन ये हनुमान सूरज उदित होने के पहले नहीं गया तो कल तू विधवा बन जाएगी. माँ तरी दुःखी नाही, सुखी आहेस, प्रसन्न आहे. मला शंका आहे हनुमंता. कशाची? माझ्या मालकाला शक्ती लागू शकत नाही. कमाल आहे महाराज. अहो लागली माते, शक्यच नाही. अहो लागली माते, शक्य नाही. बरं मी वाद घालत नाही. एक विचारू, मेरे पतिदेव को भली भांति मैं जानती या तू जानता है? नाही, तू जानती माँ. मग माझ्या पतीचा लक्ष्मणजीचा एक क्षणही रामाच्या चिंतनाशिवाय जात नाही. शक्तीला जागाच कुठे शिल्लक आहे? शक्ती लागल ज्याचं चिंतन करते त्या रामाला, माझ्या स्वामीला नाही. अहो लागली माते. बरं ठीक आहे, मी वाद घालत नाही. इस समय मेरे पति लखन जी क्या कर रहे? रामचंद्र की गोद में सो रहे. अच्छा, राम जी क्या कर रहे? लखन के लिए सर पटक पटक के रो रहे. सच है? सच है. देखो हनुमान, जिसको शक्ति लगी है वो राम जी रो रहे, जिसको कुछ नहीं हुआ. मेरे पति भगवान की गोद में सो रहे तो उर्मिला किस लिए रोएगी रे हनुमान? माँ, सूरज निकलने के पहले जाना चाहिए. कैसी बातें करते हनुमान. और एक सवाल पूछो, कौन सा बाप है दुनिया में जो सुबह सुबह अपने बेटे का मुर्दा देखना चाहता?
कोई बाप नहीं। तो लखन जी कौन है? सूर्य कुल का बेटा है, सूर्य उसका पिता है। सूरज को पता नहीं मैं हनुमान के पहले उदित हो जाऊंगा तो मुझे मेरे बेटे का लखन का मुर्दा देखना पड़ेगा। ये उर्मिला का विश्वास है। तो जाने के पहले सूरज उदित नहीं होगा। एक एक पात्र पहा। बिना टोकाच्या बाणाने उड्डाण करून दिलं। आता इकडे मध्यरात्र, प्रभु चिंतित विचारतात, अरे हनुमान के बारे में कोई संदेशा मिला है? नहीं प्रभु, अर्धरात्र भई कपी नहीं आए हो। आणि मग प्रभूच्या लक्षात आलं आता लक्ष्मण जिवंत राहत नाही। आणि जेव्हा कवटाळून हंबरडा फोडला आणि कवटाव कवटाव म्हणाला, लखन पूरी दुनिया मेरे पास मांगती है, मैं तुम्हें दो बातें मांगता हूँ, मरने के पहले आंखें खोल के देख। दूसरी प्रार्थना है, एक शब्द बोल के जाओ लखन। मेरे लखन दुलारे भूल कछ बोल मत भैया कुरलारे भूल कछ बोल। मेरे लखन दुलारे भूल कछ बोल मत भैया को रुलारे भूल कछ बोल। भैया भैया कह के, भैया भैया कह के रस डार में मेरे लखन दुलारे भूल कछ बोल मत भैया कुरलारे भूल कछ बोल। मेरे लखन दुलारे भूल कछ बोल मत भैया को रुलारे भूल कछ बोल। इस धरती पर और न होगा मुझे जैसा भागा, मेरे रहते पानी शक्ति का तेरे तन पर लागा। जा नहीं सकता तोड़ के ऐसे मुझसे नेह का धागा, मैं भी अपना प्राण त्याजूंगा आज जो तू नहीं जागा। चुप चुप रह के, चुप चुप रह के मेरा धीरज न तोड़। मेरे लखन दुलारे बोल कछ बोल मत भैया को रुलारे बोल कछ बोल कछ बोल कछ। रडारड सुरू झाली। प्रभू रडतात, सगळे रडतात। मध्यरात्रीची घटना आहे। पण करुण रसात वीर रसाचं आगमन व्हावं असा हनुमानजीचा वरून आवाज येतो रात्री 12ला। जय श्रीराम। सगळे वानर नाचू लागले। प्रभूजी प्रभूजी रोना नाही, हनुमानजी आ गए। आनंदानं उड्या मारतात सगळे। आणि तो द्रोणागिरीचा वल्ली सुशन वैद्यानं ओळखला। तो रस लक्ष्मणजीच्या मुखात पेल्यावर करवड बदलली। मेरा भाई जाग रहा है। प्रभू कवटाळून रडतात। पूर्ण परिणाम झाला। लक्ष्मणजी उभे झाले। इकडे हनुमानजी एकटेच आहे, लांब उभे, खाली मान घातलेली आहे। चिंतित होते यश मिलेगा या नहीं, लखन जिंदा होगा या नहीं। आणि लक्ष्मणजीवर पूर्ण परिणाम न उभे झाले। हनुमानजी स्वतःला म्हणू लागले एकटेच, अंजना के लाल तूने बहुत भारी काम किया। लखन जिंदा हो गया। हनुमान हनुमान चांद सूरज तक पूरी दुनिया तेरा भजन करेगी रे हनुमान, बहुत भारी काम हो गया। स्वतः आता प्रभून हाताला धरलं भावाच्या। कसा प्रकार सांगतो मी। ऑपरेशन साठी भूल देतात महादेवराव आणि मग ऑपरेशन झाल्यावर भूल उतरवतात डॉक्टर। भूल पूर्णपणे उतरली का नाही पाहण्यासाठी आपल्या ओळखीचे माणसं पेशंटच्या पुढे उभे करतात। कोण आहे? महादेवराव आहे। कोण आहे? महेशजी आहे। हे कोण आहे? बालाजी भाऊ आहे। मग डॉक्टर म्हणतात भूल उतरली। तो प्रकार शुद्धीवर आल्यावर भावाचा हात धरला प्रभून। एकटे उभे हनुमानजी।
तिकडे प्रभू लक्ष्मणाला घेऊन निघाले. सगळी वानर विचार करतात मालिक उधर क्यों जा रहे, आणि लक्ष्मण जी सोच रहे की प्रभू इधर क्यों आ रहे. इथून दिसेल तुम्हाला. हात धरला, लक्ष्मणाला हनुमंतापुढे उभं केलं. हनुमंतानं खाली मान घातली, पाहायला तयार नाही. आणि प्रभूनं विचारलं लक्ष्मणाला, लखन इनको पहचानता तू? ये तो अपना हनुमान है भैया. हाँ ये हनुमान है और मैं दुनिया का मालिक श्री राम. आपको इनके सामने खड़ा क्यों किया लखन? क्यों किया भैया? इसलिए मेरे रघुकुल की 72 पीढ़ी मेरे हनुमान का ऋण नहीं चुका सकती. ये हनुमान नहीं होता तो मुझे जिंदा नहीं मिलता. तो सुमित्रा जी को, उर्मिला जी को क्या मुंह दिखाता रे लखन. हनुमान जी चरण पर गिर पड़े. प्रभु इतना बड़प्पन क्यों दे रहे जी? मेरा निमित्त था, सब आपकी कृपा से हुआ. का गर्व नहीं मन माई. हे रावणाला कळालं गुप्तहेरा करवी. रावणानं कुंभकर्णाला जाग केलं. शर्माजी वेळ अतिशय कमी असल्यानं कुंभकर्ण लगेच जागा झाला. तर मी काय करू कोली साहेब? जागा. क्यों जगाया लंकेश? तपस कृष्ण लंका में आई है. क्यों? मैंने उसकी पत्नी सीता चुरा के लाए. सीता जगदंबा है. जगदंबा हरि निषठ चाहत कल्याण. साक्षात जगदंबा चरून आणली, तेरा कल्याण नहीं होगा. अरे हे असं जर शहाणपण सांगू लागलं तर आपल्यातर्फे काय लढाई करणार आहे. म्हणून त्याला बिघडवण्यासाठी कंट्रीचा ट्रक, देवाच्या भाषेत मैसा खाई मदिरा पाना, पखालीतली दारू आणि रेडे भक्षण केले, बिघडला. भैया अकेला जाता हूं, मेरे साथ सेना मत भेजो. देखता हूं तपस्वी कोण. काजयाच्या पहाडासारखा विशाल देहधारी कुंभकर्ण एकटा. कुंभकर्ण दुर्मदर नरंगा, कुंभकर्ण दुर्मदर नरंगा, कुंभकर्ण दुर्मदर नरंगा, कुंभकर्ण दुर्मदर नरंगा. चला दुर्गतची सैन संगा, चला दुर्गतची सेनन संगा, चला दुर्गतची सैन संगा, चला दुर्गतची सेनन संगा. कुंभकर्ण दुर्मदर नरंगा, कुंभकर्ण दुर्मदर नरंगा, कुंभकर्ण दुर्मदर नरंगा, कुंभकर्ण दुर्मदर नरंगा. संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर, लाईक नक्की करा.